चला दीपक भाणे यांचे शुभ हस्ते मी विकी पवार यांचे सत्कार करणार आहोत. विकी पवार या आडवली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते पुरस्कर्ते होते. त्यानंतर विकी पवार यांचा आपण सत्कार करतोय. तर चला नागराज या मॅन ऑफ द मॅच. किशोर भाणे यांच्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अभिनंदन नागराज, खूप चांगली बॅटिंग केली. शेवटच्या षटकात 18 धावा करायच्या होत्या आणि त्या 18 धावा आपण पाहिलं तर बोलले शेवटच्या बॉलवरती चौकार. म्हणजे नागराजने ज्यावेळी षटकार मारला मला शुभम पाटीलची आठवण झाली. वडवली बीच्या रात्री त्यांनीही असंच कारनामा केला. हायवे दिवाच्या विरुद्ध 1 बॉल 4 ची गरज असताना षटकार मारला होता आणि तेही षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. नागराज आपण पाहतोय भरपूर वर्ष आगासन गावाची सेवा त्यांनी केलेली आहे. एक चांगले क्रिकेटर. अभिनंदन नागराज, पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. मनोहर भाणे इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या मी विजय पवार यांना विनंती होती का त्यांचा सत्कार करायचे. मनोहर भाणे या. काही क्षणात आपण मॅच सुद्धा सुरू करणार आहोत. जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध आदर्श 11 पडले. मनोहर भाणे यांचा सत्कार होईल. त्यानंतर बंटी शाह इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. विजय पवार यांच्या शुभ हस्ते हाही सन्मान आम्ही करणार आहोत. तर या बंटी शाह, विजय पवार थांबायचे, आपल्या शुभ हस्ते सत्कार होईल. लगेच आपण मॅचकडे सुद्धा वळणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण पाहिलं तर नागराज, ज्याने शेवटच्या षटकात 18 धावांची गरज असताना त्या धावा केल्या. 1 बॉल 4 ची गरज असताना 7 बॉल 25 धावांची इनिंग आपल्याला नागराजची पाहायला मिळाली. पहिल्याच मॅचमध्ये ओमसे आगासनने सामना जिंकलाय. दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. वाडेकरने टॉस जिंकलाय. जो या स्पर्धेत आपण पाहतोय स्वप्नील भोईर पुरस्कृत जय जलेश्वर वाडेकर. सुपर स्पोर्ट वाहिनीचे आपण पाहतोय दीपेश मुंडे भरपूर खुश झाले ज्यानंतर नागराजने षटकार मारले. विश्वास होता ना दीपराजला, नागराज आहे काहीतरी होईल या मॅच मध्ये. चला दुसऱ्या मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. टॉस जिंकलाय वाडेकर, जय जलेश्वर वाडेकर. आताच मकर संक्रांत ट्रॉफी 48 ग्रामीण संघामधला चॅम्पियन संघ होता. स्वप्नील भोईर यांनीच पुरस्कृत केला होता. आजही स्वप्नील भोईर यांनीच पुरस्कृत केलंय. आमचे लेजंड क्रिकेटर विजय पाटील आपण आला असेल तर या, आपले हार्दिक स्वागत. म्हणजे सुनील मामा चौधरी असतील. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहतोय मिडॉनच्या वरून पाडवलाय. वाईडिश लॉंगांच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मयूर ठाकूरच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. सिंगल मेल. आगासन संघ कुठेही जायचं नाहीये. केजू आपण पर्यंत नागराज खेळाडूंना सूचना करा. ओमसे आगासन लगेच सामना होईल. ओमसे आगासन संघ कुठेही जायचं नाहीये. मिडॉपच्या वरून खेळत आहेत. टायमिंग झालं नव्हतं. जिग्नेश वेगाने धावतायत मात्र नीरज आलेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील दक्षच्या खात्यामध्ये. धावसंख्या 7. मागच्या मॅच मध्ये 65 धावा चेस केल्या. ओमसाई, निता स्मृती आगासन, चंद्रकांत पाटील, लकी पॅकर्स आगासनचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे.
फटका चांगला आहे मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. अतुल भोईर होते, भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर आणि आताच मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फलंदाज ते ठरले. 167 धावा त्या स्पर्धेत, मात्र फायनल मॅचच्या धावा त्याही स्पर्धेत काउंट नव्हत्या. त्यामुळे 9 पॉइंट्सने मागे राहिले. मात्र हा खराब बॉल आहे कपिलचा, त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बारा धावा आतापर्यंत खर्च केलेत. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करतात. इथे बॅटची कडा होती. सिद्धू पाटीलला तुम्ही पाहता एस्टनच्या मागे. कदा सिद्धू हेच सांगतात हा चेंडू खराबच होता. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात प्रथम बॅटिंग करताना आदर्श येऊन पडले. संघाची धावसंख्या ती बिनबाद 12. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये 65 धावा चेस झालेले आहेत. ओमसे आगासन संघाने धावा चेस केल्या. अतुल भोईर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 151 धावा अतुलने मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये कुठल्या होत्या. 2 विकेट म्हणजे 157 टोटल पॉइंट्स तुम्ही पाहिले. मात्र ओमकार आत्माराम पाटील 133 धावा त्यांनी कुठल्या, त्यांनी 10 विकेट. त्यामुळे त्याचे टोटल पॉइंट्स 136 धावा केल्या होत्या आणि 10 विकेट. 166 पॉइंट्स तुम्हाला पाहायला मिळाले. त्यामुळे 9 धावांनी थोडेसे मागे राहिले ते अतुल भोईर. त्यामुळे उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची निवड झाली. फायनल मॅचच्या जर धावा काउंट झाल्या असत 167 धावा अतुलने कुठल्या होत्या. ऑन साइडला टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. नीरज तिथे होते. नीरज कडनं झालेली चूक. धावा 4 मिळतील. चौकार. अतुलच्या पहिल्याच बॉलवरती धाव संख्या 16 दक्षच्या बॅटमधून हा चौकार आलाय. अतुल राईट मोर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळेल. थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच लगेच खेळणार आहोत. अन्यथा रेग्युलर मॅचेस होणार होते खरं तर, मात्र थोडंसं प्रॉब्लेम झाला त्यामुळे थोडंसं सेकंड राऊंडची मॅच आपण लगेच कव्हर करणार आहोत. उद्याही जे संघ किती लक्षात घ्या, लॉट्स प्रमाणे सामने होतील. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. लेग बाईचा इशारा आलाय. सिद्धू वेगाने आले होते एस्टनच्या मागे आपण पाहतोय. सतरा धावसंख्या आपण धावपल कधी बघू शकाल. दुसरं षटक प्रगती पदावर आहे गोलंदाज अतुल. ऑप्शनच्या बाहेर होता, त्याला पाठवून दिलाय मिड ऑफच्या वरून. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत.
प्रणित पाटील तिथे आहेत आणि 3 धावा धावून घेतल्यात बघा. थोडेसे लेझी राहिले प्रणित, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. धावसंख्या 21. मयूर ठाकूर आणि दक्ष रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली आहे. धावा झालेल्या आहेत. सिद्धूला माहिती आहे की रन्स क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे. जिथे 2 होत्या तिथे 3 मिळाल्या, त्यामुळे थोडेसे नाराज आहेत. स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे मयूरकडे. स्क्वेअर लेगला आपण पाहतोय प्रियांशु विजय पाटील आहेत, लेजंड क्रिकेटर विजय पाटील यांचे सुपुत्र. स्ट्रोक खेळायचं होतं, फाईन निघला. क्षेत्ररक्षक आहेत केतन चौधरी, कोणतीही चूक करत नाहीयेत. फलंदाज बाद होईल. वरती पहिला धक्का लागला. पहिले यश मिळाले गोलंदाज अतुल भोईरला आपण पाहतोय. वरती पहिला धक्का. स्वप्नील म्हात्रे आले आता बॅटिंग करण्यासाठी. 3ऱ्या क्रमांकावरती 5 षटकांची बॅच. 2ऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज अतुल भोईरला तुम्ही पाहतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 22. जय जलेश्वर वाडेकर संघ आपण पाहतोय. मकर संक्रांत ट्रॉफी त्यांनी उचलली 2025, त्याबद्दल 2022 लाही उचलली होती. 2022 सिद्धू पाटील मॅन ऑफ द सिरीज होते. अतुल पाकपुटला गेले, जागा बनवली. पॉइंटच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दोन षटकाचा केस संपलाय. 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल थोडासा अतुलचा खराबच होता. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, त्याला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर स्वप्नीलने. आणि पॉइंट्स कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर हे फटके स्वप्नील मात्र सहज खेळतात, कारण या अनेक वर्ष लेदर बॉल क्रिकेट ते खेळलेले आहेत. सध्या लेदर बॉल क्रिकेट खेळतात, त्यामुळे फटके सहज ते खेळतात. ग्रामीण क्रिकेटमध्ये हे फटके भरपूर कमी पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा शेलार तिथे होते. ओम शेलार होते. सत्तावीस धावा झालेत. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. वाईट स्टॉंगला क्षेत्ररक्षक आहेत सिद्धू. थोडासा वेग घेतला. बऱ्याच वेळा तुम्ही सिद्धू पाटील एस्टेच्या भूमिकेत पाहता. 28 धावा झालेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. कमबॅक करत असताना गोलंदाज कपिलला तुम्ही पाहतायत.
28 धावा थापाल कधी तुम्ही पाहतायत. जयवंतमान क्रिकेट संघ अडवली आयोजित सन्माननीय बाबूशेठ पाटील चषक ज्यांच्या नावाची स्पर्धा तुम्ही पाहतायत. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला अतुल भोईर आहेत, त्यामुळे चूक होणार नाहीये. दक्षला माघारी परतावं लागेल. पडले संघाला लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. दोन गडी बाद 28 तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कमबॅक झालाय. 2 षटकात 26 होत्या आणि आता बॅटिंग करण्यासाठी मीत आलेत. कपिलकडे व्हेरिएशन चांगलं आहे. सलग 3 वर्ष मकरसंक्रांत ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलर तो राहिलेला आहे. आई चांगला चेंडू होता. 2च धावा दिल्यात 5 बॉल मध्ये कपिलने. चांगला कमबॅक केलाय कपिलने. शेवटचा बॉल शिल्लक आहे. कपिल पाटील अष्टपैलू खेळाडू आहेत जय जलेश्वर वाडेकरचे. कधी ते कमबॅक करू शकतात. हलकंसं अपील त्यांनी केलं होतं. शॉर्ट पॉइंटवर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. लेग बाईस. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. लेग बाईसचा इशारा जरूर आलाय. हा षटक संपलेलं आहे. फक्त चेक केलं जाईल फलंदाज रनआउट आहेत का सेफ आहेत. चेक केलं जाते नक्कीच. जर म्हटल्यानंतर विजय पाटील हे नाव चर्चेत आपण पाहिलं. सलग 3 वर्ष आपण पाहिलं वाडेकर 40+ मध्ये सिद्धू विजय पाटील यांची चर्चा राहिली. 3 वर्षात 34 फायनल मॅच वाडेकर संघाने जिंकल्या. तर हा इतिहास राहिलेला आहे 40+ मध्ये. विजय पाटील 2 वेळा मालिकावीरचे मानकरी. 2 बाईक सुद्धा त्यांनी पटकावल्या होत्या. 2 सायकल 12 कूलर्स. म्हणजे विजय पाटील हे नाव चर्चेत राहिलं वाडेकर म्हटल्यानंतर. 40+ मध्ये सुद्धा त्यांची चर्चा राहिली कारण 40+ ला सुरुवातच त्यांनी केली. नॉट आउट आहे. 2 धावा पूर्ण आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 30. एक साई भक्त सुद्धा आहेत. विजय पाटील, सुनील चौधरी, निलेश कापसे, गणेश पाटील, सुधीर व्यापारी. भरपूर वर्ष वाडेकर संघाने खेळले. स्वप्नील भोईर असतील आमचे. स्वप्नील भोईर आता सध्या 40+ खेळतात. मात्र पुरस्कर्ते सुद्धा राहतात आता वाडेकर संघाचे. या संघामध्ये ते बरेच वर्ष खेळलेत. आजही जय जलेश्वर वाडेकर संघाला त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांनीच पुरस्कृत केलं होतं. 3 षटकांतर 12 खेळाडू मैदानात जाईल. लक्षात घ्या. या षटकात 4 धावा आल्या. बॅटने 2च धावा दिल्या कपिलने. 2 लेग बाईचे आहेत. अशा 4 धावा आल्या. धावा झाल्या 30. प्रणित पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अजून एक चांगले खेळाडू. अंडरम क्रिकेट असो ओरम क्रिकेट असो प्रणित पाटीलची चर्चा असते नेहमीच. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं राजेश राऊत पडलेगाव यांनी विश्वास दाखवला होता प्रणितवरती. चॉईस कॅप्टन म्हणून त्यांची निवड केली होती. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग सुद्धा चर्चेत राहिली भरपूर. प्रणित चेंडू उंच गेलाय. वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. प्रणितच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 30 वरती अजून एक धक्का पडले टीमला. लागणारा 3रा धक्का. पाटीलने एक चांगला झेल टिपलाय वाईड लॉंग ऑनला. सतरंगी ट्रॉफी मध्ये प्रियांशु बेस्ट फिल्डर होते. एक चांगले फिल्डर आहेत. चांगले फलंदाजी बनतील येणाऱ्या काळामध्ये जसं जसं त्यांना संधी मिळेल. सिद्धू पाटील, अतुल भोईर हे जुने खेळाडू आहेत. कपिल पाटील मास्टर माइंड खेळाडू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांनाही बॅटिंगची संधी मिळू शकते.
चला थोडस फास्ट खेळा. वाडेकर, जय जलेश्वर वाडेकर बॅट्समन आलेत. वैभव म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 30 धावा झालेले आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. तिथे फिल्डिंग खराब आहे. प्रशांत तिथे होते. आज थोडीशी फिल्डिंग खराब राहिली आहे वाडेकरची. ही समस्या राहिली कॅप्टन सिद्धू पाटीलसाठी, कारण की प्रणितने जिथे 2 होत्या तेव्हा 3 दिल्या, आता 1 होती. प्रशांतने 2 दिल्या. बत्तीस धावा झालेत. फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. साबेस संघ सुद्धा तिथे दाखल झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. 38 करण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. नीरज वेगाने आलेत. 2 धावा फलंदाजीच्या खात्यामध्ये ऍड होतील वैभवच्या. मकर संघ ट्रॉफी मध्ये काय बॅटिंग केली होती वैभवने. शेवटच्या षटकात 22 ची गरज असताना त्या धावा चेस केल्या होत्या. 22 धावांची गरज असताना 22 धावा. शेवटच्या बॉलवरती चौकार असताना षटकारी मारला होता. इथे फटका चांगला आहे. इनसाइड आउटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरेजला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. वैभव म्हात्रेच्या बॅट मधून आता धावा यायला सुरुवात झाली आहे. चौकार. फोर्टी 44. आई फटका चांगला मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. अतुल भोयरे तिथे. अतुललाही कदाचित माहिती होतं की दुसरी घेणार नाहीयेत. 15 धावा प्रणितने खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. 45 धावा झाल्यात. स्ट्राईक रोटेट झाली. किती फायदा झाला. आणि हेच तर सिद्धू सांगताय. स्ट्राईक रोटेट झाली त्यानंतर षटकार आला. म्हणजे एक आली असती कदाचित नवीन बॅटर असला तर सर्वेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पंचेचाळीस धावा झाल्यात. शेवटचे षटक सर्वेश. पहिल्या मॅच मध्ये 65 चेस झाले आहेत. मध्ये इथे 55-60 चांगलं टार्गेट असू शकतो, कारण की आदर्श 11 पडले संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. सिद्धार्थ आहेत. त्यानंतर स्वप्नील म्हात्रे स्वतः गोलंदाज आहेत. दक्ष आहेत. ते गोलंदाजी चांगली आहे. 45 झाल्यात. 15 आल्या तर 60 होतील. सर्वेश फिरकी गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं. पहिलाच बॉल आपण पाहतोय. सेकंडला वैभव म्हात्रे तुम्ही पाहतात. 45 धावा झालेले आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. सिद्धू पाटील एस्टॅनच्या मागे मास्टर माइंड खेळाडू आहेत. सर्वेश राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 50 कंप्लीट. 51 धावा दाबलकावी लागतायत त्या आदर्श 11 पडले संघाच्या. बाद 51 धावा झाल्यात. इथे क्षेत्ररक्षक कुठे ठेवलाय.
बॅट ग्राउंडिंग झाली की नाही हे पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे पूर्ण निर्णय सोपवलाय. फलंदाज बाद आहेत, एकच रन्स मिळेल. 52 52 धावा झालेत. सिद्धार्थ येतात बॅटिंग करण्यासाठी. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर आहे कमी पाहायला मिळतं की फाईन लेगचं क्षेत्ररक्षक डीप मध्ये ज्यावेळी वाडेकर संघ खेळतो सर्वेश गोलंदाजी करतो खास करून तर डीप फाईन लेग क्षेत्ररक्षक ठेवला होता कारण की त्याचप्रमाणे तो गोलंदाजी करतो. वैभवनी त्या दिशेने हा फटका खेळले होते. फुल टॉस बॉल होता. सिद्धार्थ सुद्धा रनआउट होतील. एक रन पुन्हा मिळेल. पाचवा धक्का लागलाय 53 वरती. चला फक्त सीमारेषेची क्रॉसिंग गरजेचे लक्षात घ्या. सोम ठाकूर येत आहेत. सोमला बघितल्यानंतर आपण धारावी संघाच्या भावेश नाईकची आठवण होते. 5 विकेट गेलेत. सर्वेश चांगला बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघा इथून काय टार्गेट सेट होईल. 8 धावा दिलेले आहेत. षटकार लागून 8च धावा दिलेत. वाईट बॉल आहे. ऑफस्टंपच्या बाहेर होता. 54 54 झालेत. फक्त रनआउट आणि भीमरसाठी रिव्ह्यू लक्षात घ्या. धावा झालेल्या त्या 54 5 गडी बाद 54 आणि 55 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये 11च्या सरासरीने जय जलेश्वर वाडेकर संघाला. कारण की ऑफ ब्रेक लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वेश पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली सर्वेशने. स्लॉगवरच्या षटकामध्ये षटकार जरी लागला असेल पण प्रणीतच्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या त्यामुळे कमबॅकची गरज होती. 55 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. स्वप्नील भोईर यांनी पुरस्कृत केलेला जय जलेश्वर वाडेकर संघाला. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल ऐकूया पुन्हा एकदा मोनिश पाटील यांचा आवाज. एकच रिव्ह्यू तुमच्याकडे लक्षात घ्या. रनआउट किंवा बिमरसाठी त्याचा वापर तुम्ही 15 सेकंदाच्या आत करायचे. विनर विनरची मॅच होईल त्यामुळे ओमसे आकाशन कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. ती मॅच 4 ओव्हरची असेल लक्षात घ्या. विनर विनर पहिल्या सत्रामध्ये आदर्श येऊन पडले संघाने 5 विकेट गमावले. धावा केल्या 54 आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो स्वप्नील भोईर यांनी पुरस्कृत केलेला जय जलेश्वर वाडेकर संघ आपण पाहतोय. आठ ट्रॉफीज ज्या टीमने जिंकल्यात तो जय जलेश्वर वाडेकर संघ. धसमक्का संघ ट्रॉफी संपन्न झाली. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता.
ऐकूया मोनिश पाटील यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल जय जलेश्वर वाडेकर. यातून विजेता संघाने होमसे आगासन. मॅच लगेच होईल, लक्षात घ्या. ती मॅच 4 ओव्हरची असेल. हॅलो चेक. नमस्कार मंडळी, आपला पुन्हा एकदा जर्मन क्रिकेट संघ आडवली आयोजित आदरणीय बाबूशेठ पाटील चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दुसरी मॅच आपण पाहतो. एका बाजूने जर बघितलं गेलं तर जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये पडलेगाव अशी मॅच पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती 54 बनवलं. 55चं आव्हान 2 सलामीचे बॅटर अतुल आणि सिद्धू. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा खूप चांगल्या पद्धतीने आतमध्ये टाकला. 3 स्टंपच्या आत आणि त्यानंतर तितक्या चांगल्या पद्धतीने सन्मान देखील करताना आपण पाहिलंय. फील्ड सेटअपचा विचार केला तर पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहतोय. लॉंग ऑन पाहायला मिळतोय. थोडासा वाईडिश आहे लॉंग ऑन. त्यानंतर जर बघितलं गेलं तर मिड विकेट पाहायला मिळतोय. बोला तयार सिद्धार्थ. लो फुल टॉस होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. वाईडिश लॉंग ऑनला बॉल वेगाने निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर आला 4 धावा. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने वैयक्तिक आणि सांघिक देखील धावसंख्यांचा फळकावर पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इनसाइड आउट. बॉल जाईल कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक लगातार बार बार अब की बार दूसरी बार दूसरा चौकार. तर 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहिले आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली. ती म्हणजेच 8 आकड्यावरती चांगला स्टार्ट मिळाला. 8 धावा फळकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं होतं. यावर शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आहे क्षेत्ररक्षक दक्ष तिकडे होते आणि मग फेकी करेपर्यंत कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक हाताळताना सिद्धार्थला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर 64 धावांचा आव्हान होता आणि जो चेस डाऊन झाला. पण या मॅच मध्ये पाहावं लागेल 55चं आव्हान थांबवलं जाईल का. पुन्हा एकदा बॅक हँडचा वापर करताना फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि आणखी 4 धावा, आणखी एक चौकार. अतुल भोईर बॅटिंग करताना सुपर बॅटिंग करतायत. 3 चौकार पाहिले आणि चेंडूच्या मेरिटनुसार खेळतायत. ऑन साइडला एक फटका पाहिला जो लोवर फुल टॉस होता. ऑप्शनच्या बाहेरचे झोन फुलर लेनचे चेंडू फ्रंट फूट वरती आले आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह खूप चांगली केली. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. सिद्धार्थ तयार. खेळायचा प्रयत्न केला होता. शॉर्ट मिड ऑनला चेंडू आहे.
फेकी करेपर्यंत एक सिंगल धावा आणि सिंगलच्या मदतीने षटक झाले कंप्लीट. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 55चा पाठलाग करताना विकेटलेस बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्यामध्ये 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात, ज्यामध्ये अतुलच्या बॅटमधनं या 13 धावा आल्या. 3 चौकार पाहिले, 12 धावा 3 चौकाराच्या मदतीनं आणि एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं टोटल धावसंख्या फलकावरती जोडली गेली 13 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल. पॉवर प्लेचं षटक होतं ज्यामध्ये गॅप हंटिंग करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरलेत. बघा, पॉवर प्लेमध्ये म्हणतात ना की तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर तुम्ही गॅप किती चांगल्या पद्धतीने शोधून काढता, कारण की सगळे खेळाडू इनफिल्डमध्ये असतात, फक्त 2च खेळाडू आउटफिल्डमध्ये असतात. त्यामुळे तुम्हाला जर चेंडूला पाठवायचं बाहेर तर मग गॅप क्लिअर करणं हे गरजेचं असतं आणि तेच दाखवलं अतुल भोईरने. चांगली बॅटिंग. सिद्धू आहेत नॉन स्ट्रायकर एंडला अतुलची साथ देण्याकरिता आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज स्वप्नील. दुसरा षटक, सेकंड पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले आपण सध्या पाहतोय, ज्यामध्ये आता 3 खेळाडू बाहेर असतील. याआधी मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जर बघितलं गेलं तर चांगली बॅटिंग राहिली होती आणि कॅल्क्युलेटेड गेम पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारची रिस्क नाही घेतली. एकही असं चेंडू नव्हता की जो रिस्क घेतली होती. स्वतःवरती नियंत्रणबद्ध बॅटिंग करताना आपण अतुल भोईरला पाहिलंय आणि एक्सपेक्ट करतोय टीम वाडेकर संघाकडनं जर पाहिलं गेलं तर त्यांना ठाऊक आहे हळूहळू विकेट वाचवले, पार्टनरशिप चांगली बनवली गेली, ज्यामध्ये धावा चांगल्या पद्धतीने आल्या तर मॅच मग इझिली आपल्या हातामध्ये येऊ शकते आणि त्याचा प्रयत्नामध्ये आहेच सध्या मैदानात. फुलटॉस बॉल होता, रिव्हर्स स्वीप करायचं होतं, नाही बॅटवरती घेऊ शकले. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता एक्झॅक्टली पाहिलं तर, पण रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याच्या नादामध्ये तो चेंडू बॅटवरती नाही आला. तर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला असता तर कदाचित मोठा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये येऊ शकला असता, पण डॉटच्या स्वरूपामध्ये बॉल पहिला आला. पुढचा बॉल हलक्या गतीने स्वीप करायचा प्रयत्न होता, बॅटवरती तितकं चांगलं कनेक्शन नव्हतं. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 14 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. 14 धावा फलकावरती जोडल्या जातील. विदाउट लॉस 14 धावा आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्वप्नील गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं सिद्धार्थला आणलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये आता स्वप्नीलला आणलं गेलं आणि सध्या विकेटच्या शोधामध्ये असेल टीम पडलेगाव संघ. अर्ली विकेट्स सुरुवातीच्या घटकामध्ये विकेट जर मिळाले तर मग मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने मिडल ऑर्डर्सवरती दबाव आला होता तशाच प्रकारचा इथे देखील होऊ शकतं. आणि ठाऊक आहे पडलेगाव संघाला की फारसा मोठा टोटल नाही आहे, आव्हान जास्त मोठं नाही आहे टार्गेट, त्यामुळे डिफेंड करायचं असेल तर आता सध्या डॉट बॉल किंवा विकेटला फार महत्व आहे. इनसाइड आउट खेळलेत, उंचीवरती चेंडू आहे, क्षेत्ररक्षक दूरवरनं आले तिकडे, पण तदनंतर कॅच ड्रॉप झाली आणि मग चेंडू निघून गेलाय चौकाराकरिता 4. चौकाराच्या मदतीने धावा बनवल्या जातात. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला होता ऑन साईडला, बाहेर निघाले, पायावरती चेंडू होता आणि तदनंतर हलक्या गतीने खेळून काढला गेला आणि फेकी करेपर्यंत 2 धावा इझिली बनवल्या गेल्यात. तालमेल चांगला दिसतो दोन्ही बॅटर्समध्ये जर बघितलं गेलं तर, आणि त्या तालमेलच्या जोरावरती आणखी 2 धावा ऍड केल्या गेल्या आणि 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जर बघितल्या गेल्या तर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना कम्फर्टेबल खेळ दिसतो, अगदी नियंत्रणबद्ध आहेत दोन्ही बॅटर्स आणि त्याच्याच मदतीने आतापर्यंत धावा फलकावरती टोटल 20 या आकड्यावर. स्वप्नील हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कलात्मक फटका खेळायचा होता. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सरळ हातात चेंडू विसावला जाईल आणि धक्का क्रमांक पहिला बसताना सिद्धू माघारी परत आहेत. हा पहिला विकेट
या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर सन्माननीय महेशजी भांडे साहेब आणि आदरणीय विजयजी भांडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बाईक पुरस्कृत केली गेली आणि जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, त्याला बाईक मिळणार आहे. पण ज्या धावा आहेत त्या मेगा फायनलच्या काउंट केल्या नाही जाणार, त्या आधीच्या आजपर्यंत सेमीफायनलपर्यंत धावा ज्या आहेत त्या काउंट केल्या जातील. या गोष्टीचा सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. तदनंतर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी जी सायकल आहे ती एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय अरुणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. तदनंतर आपले सर्वांचे लाडके नगरसेवक सन्माननीय आदरणीय महेशजी पाटील साहेबांचा फार मोलाचा वाटा ही स्पर्धा बनवण्याकरिता आणि तदनंतर विजयजी वाकाडे साहेब देखील यांचं देखील मनपूर्वक आभार. हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जात आहे. कुठल्याच प्रकारची धाव नाही आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती 54 बनवल्या, 55चं आव्हान दिलं आणि 55चं आव्हान पार करताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावला गेला आणि धावा फळकावरती आहे टोटल 20 या आकड्यावरती. त्याचबरोबर सन्माननीय अशोकजी सिंग साहेब यांचं देखील खूप महत्त्वाचं सहकार्य आपल्या कमिटीवरती राहिलं. तदनंतर सन्माननीय आदरणीय चंद्रविलासजी पाटील साहेब, तदनंतर आदरणीय संदीपजी पाटील साहेब, आदरणीय अजयजी पाटील साहेब आणि आदरणीय दर्शनजी पाटील साहेब या सगळ्या व्यक्तिमत्वांचा सर्वप्रथम त्या स्पर्धेच्या माध्यमातून शतशः आभार. कारण की एखादी स्पर्धा भरवायची गेली तर असे जे व्यक्तिमत्व आहे त्यांचा मोलाचं सहकार्य, त्यांचा पाठीशी उभा राहणं फार गरजेचं असतं आणि या सगळ्या व्यक्तिमत्वांनी आपल्या स्पर्धेवरती नितांत प्रेम आहे आणि त्याचमुळे की काय अगदी त्यांच्या मदतीची हाकेला अनेकदा धावून आल्यात आणि या हंगामामध्ये देखील त्यांचा आभार आपण व्यक्त करूयात. कारण की ही स्पर्धा भरवण्याच्या पाठीमागे फार महत्त्वाचं सहकार्य त्यांचं राहिलंय. आपण पाहतो आदरणीय बाबूशेठ पाटील चषक 2025 हे क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन आहे आणि गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 दक्ष आणले गेले गोलंदाजीवरती. पहिला बॉल हलक्या गतीने फक्त धक्का दिला चेंडूला आणि त्यानंतर एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. 21 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर बघितला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. टोटल 2 षटकांची समाप्ती ज्यावेळेस झाली त्यावेळेस 20 धावा फळकावरती होत्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात एका सिंगलने 21 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. 5 षटकांची आपण मॅच पाहतोय. यामधला विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आगासन अशी आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत जी 4 षटकांची असणार आहे. दुसऱ्या डावातली मॅच असेल. ऑन साइडला मोठा फटका येईल. बॉल मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर क्लिअर करताना हा धमाकेदार षटकार. सन्मान्य आदरणीय शरदजी भाने साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आदरणीय बाबूशेठ पाटील चषक 2025 मध्ये. आणखी एक फुल टॉस बॉल आणि बॉल फुल टोल निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फळकावरती जोडल्या गेल्या. सुपर बॅटिंग करतायत सध्या मैदानामध्ये प्रणित पाटीलला पाहतोय. लगातार 2 षटकार जोडले गेले. तिसरा देखील मोठा फटका खेळायचा तो स्कोअर ऑफ द विकेट खेळलेत. स्कोअर लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना तिसरा चेहरा आणला गेला. सिद्धार्थला आणलं होतं पहिल्या षटकामध्ये, मग स्वप्नीलला आणलं दुसऱ्या षटकामध्ये आणि दक्षला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. कदाचित स्वप्नील चौथ्या षटकामध्ये तुम्हाला पुन्हा दिसू शकतात.
कारण की चांगली गोलंदाजी स्वप्नीलने केली होती. एक विकेट मिळवला होता आणि 7 धावा खर्च केलेल्या. पुढचा बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. फेकी करेपर्यंत एक सिंगल धावाडी एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते. जाऊन पोहोचला गेला 35 आकड्यावरती. विजयासाठी जर बघितलं गेलं 13 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. त्यानंतर ड्रिंक ब्रेक देखील आपण पाहूयात. मैदानामध्ये पाणी पोहोचवलं जाईल. 35 धावा फळकावरती आहेत. 20 धावांची गरज आहे. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकातील. हो, फुल टॉस बॉल इकडे देखील होता आणि हा देखील फुल टोल बॉल चाललाय. सीमा रेषा बाहेर. आणखी एक धमाका, आणखी एक तडाखा. 6 धावा. सुपर बॅटिंग बाय प्रणित पाटील. छोटासा ड्रिंक ब्रेक आपण घेत आहोत. त्याआधी या स्पर्धेमध्ये जर बघितलं आपण पाहतो जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आयोजित आदरणीय सन्माननीय बाबूशेठ पाटील चषक आणि मागच्या कित्येक हंगामापासून आपण ही स्पर्धा पाहत आहोत. आणि आपल्या व्यासपीठावरती गोड व्यक्तिमत्व आणि सदैव मी मागच्या हंगामामध्ये देखील उल्लेख केला होता की युवांच्या सोबत राहणारे व्यक्तिमत्व सन्माननीय प्रजेश शेठ पाटील आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. ही स्पर्धा बनवण्याकरिता त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण खेळवतोय. आणि अगदी जर बघितलं गेलं तर मागच्या हंगामामध्ये देखील पाहिलं होतं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या स्टेजवरतीच होते. आणि आज देखील आपण पाहतोय ओपनिंग सेरेमनी जिकडनं झाले तेव्हापासून या स्पर्धेमध्ये अगदी त्यांचा मुळातला वेळ काढून इथपर्यंत आहेत. आणि क्रिकेटच्या पाठीमागचं प्रेम आहे मित्रांनो. आणि आपण अनेकदा म्हणतोय ना की क्रिकेट एक असा खेळ आहे की त्याच्यासोबत जोडलेली नाळ माणूस कितीही जीवनामध्ये व्यस्त असू द्या मैदानापर्यंत नक्कीच पोहोचतो. आणि तसंच आपण जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण प्रजेश शेठ पाटील अर्थात बाबूशेठ पाटील यांना पाहतो आपल्या व्यासपीठावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर पाहिला तर टोटल जोडला गेला. त्यामध्ये 41 आकड्यावरती विजयासाठी 14 धावांची गरज असेल. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 12 आणि गोलंदाजीवरती आता गोलंदाज स्वप्नीलला आणला गेलाय. षटक क्रमांक 4 पाहतोय. 12 मध्ये 14 धावांची गरज आहे. 1 विकेट गमावला गेला. पण अतुल आणि त्याच्या समवेत प्रणित पाटील खूप चांगली बॅटिंग करतात. 19 प्रणितने बनवलात. आणि अवघे चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडू वापरले गेले. ऑप्समच्या बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर स्वीप करायचा प्रयत्न होता तिकडे पण बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने आला नाही. आणि त्यानंतर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा मिळतील. टोटल धावा किती आहेत? 5. पंजा खोलला गेला तिकडे. 5 धावा आल्यात. स्ट्राइक चेंज असेल. लेग बाईसच्या माध्यमातून धावा आल्यात. पहिली एक धाव तर कंप्लीट केली गेली आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळवायचा होता आणि तिकडे 4 धावा ओव्हर थ्रोच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. टोटल 5 धावा आल्या आणि 5 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जोडल्या गेल्या 46 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. आता बॉल थांबेल का? थर्ड मॅनला बॉल निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार, आणखी 4 धावा. टीम आगासन संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. विजयी संघाच्या विपक्षामध्ये तुमची मॅच असेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. स्कोअर लेगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक वाह, सुपर कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट असू शकते ही. एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण चेक करूयात.
सिद्धार्थ पाटील होते तिकडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण अशा प्रकारची एक झेल पाहिली होती. हा पहा गोलंदाज आलेत तिकडे. तदनंतर ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला होता. हवेमध्ये चेंडू होता, उंचीवरती पोहोचला आणि तदनंतर वन हँडेड कॅच पाहायला मिळाली. एका हातामध्ये झेल टिपली गेली. सुपर कॅच. जितकं पाहावं तितकं कमी आणि चित्यासारखे तिकडे पोहोचले होते. सुपर कॅच. नवीन बॅटर कपिल पाटीलला आपण पाहतो खेळताना बॅटिंग वरती सध्या. धावा फळकावरती टोटल आहेत 50 धावा आहेत फळकावरती. विजयासाठी 5 धावांची गरज असेल. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल आतापर्यंत 3. हलक्या गतीने कपिलने यावेळेस ड्राईव्ह करताना बॉल वाईडिश एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू आहे एका सिंगल करिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 51-51 आकड्यावर जाऊन पोहोचले. बघा सुरुवातीला जर बघितलं गेलं तर 55 धावांचं आव्हान होतं. त्यामुळे ठाऊक होतं टीम वाडेकर संघाला फारसं मोठं आव्हान नाहीये. त्यामुळे स्टार्ट चांगला मिळाला तर मिडल ऑर्डर्सवरती तितकासा दबाव नाही येणार आणि ते सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. सुरुवात चांगली झाली होती आणि म्हणतात ना की सुरुवात चांगली असेल तर मग शेवट देखील चांगला होऊ शकतो आणि त्या सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा ज्या आल्या होत्या तो फार बेनिफिशियल ठरल्या. तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये 21 धावांचं जे षटक ज्यामध्ये 3 षटकार आपण पाहिल्या प्रणित पाटीलच्या बॅटमधनं तिकडे मॅच ऑलमोस्ट 70% क्लिअर झाली होती. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. टप्पा पडल्यानंतर लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. षटक कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावाचा खेळ पाहतोय. 55चा रनचेस आहे आणि 55च्या रनचेस मध्ये धावा फळकावरती जर बघितला गेला तर 52 या आकड्यावरती पाहतोय. सो विजयासाठी आता 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे 3. विकेट कमी आहे त्यामुळे 2 धावा केल्या तरी देखील मॅच कंप्लीट होऊ शकते. पण ऑफिशियली जर बघितलं गेलं तर 3 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू 3ची मॅच इथून थांबवली जाईल का पाहावं लागेल. क्रिकेटचा विश्व इथे आपण भाकीत नाही करू शकत काय घडणार आहे, कारण की या क्रिकेटच्या विश्वामध्ये अनेक सारे चढउतार आपण पाहिलेत. 6 चेंडू 1 धावेची गरज असताना 6 डॉट बॉल या क्रिकेट विश्वाने दाखवलेत. 1 चेंडू 6 धावेची गरज असताना 6 वाईड चेंडू या क्रिकेट विश्वाने दाखवलेत. आणि जर 6 चेंडूमध्ये 36 धावा 6 षटकार जोडले तर बनतात, पण 43 धावा देखील या क्रिकेट विश्वाने 6 मध्ये बनवताना दाखवल्यात. सो नथिंग इज इम्पॉसिबल. मी अनेकदा म्हणतोय ना की या क्रिकेट विश्वामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये जर तुम्ही करू शकाल तर. नथिंग इज इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. तुमच्यात करण्याची क्षमता असेल. मॅचकडे वळतोय. 6 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 2 केल्या तरी देखील मॅच क्लिअर होऊ शकते वाडेकर संघाकडे. बॅटिंग वरती स्ट्रायकर एंडला अतुल आहे. तन्मय गोलंदाजीवरती पहिलाच बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले होते. स्क्वेअर लेगला एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. 53 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. ओ पुढचा बॉल टप्पा पडला. आतमध्ये आला होता. खूप क्लोज गेलाय. स्टँडच्या जवळनं बॉल गेलाय. भाग्यशाळी राहिलेत बॅटर कपिल पाटील असंच म्हणावं लागेल, कारण की टप्पा पडल्यानंतर ऍक्शन रिप्ले पहा. टप्पा पडला आणि ओ खूप क्लोज होता. खूप क्लोज होता. 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. ऑन साइडला लॉफ्टेड फटका खेळायचा होता. एक सिंगल कंप्लीट केली आहे तिकडे आणि एका सिंगलच्या मदतीनं आता धावसंख्या फळकावरती समांतर जाऊन पोहोचल्या गेल्यात. 1 धावेची गरज आहे विजयाकरिता. 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. आणि 1 धाव आता इकडनं कंप्लीट केली जाईल आणि त्यानंतर सेलिब्रेशन देखील पाहायला मिळेल. विजयाचं पहिलं नाणं घेऊन टीम वाडेकर संघ लगेचच दुसऱ्या डावामध्ये जाऊन पोहोचले. टीम वाडेकर संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर टीम आगासन संघाचे कर्णधार आपण या टॉस साठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच प्रणित पाटील. 23 धावा बनवल्या आणि गोलंदाजीवरती 1 विकेट देखील आपण पाहायला मिळालेला. प्रणितला इन्व्हाइट करूयात आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. आणि आगासन संघाचे कर्णधार आणि टीम वाडेकर संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय.